नमस्कार मंडळी. आज आपण आलोय अहमदनगरच्या म्हणजे त्याच्या अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यापाशी. म्हणतात की किल्ल्यामध्ये एक इतिहास दडून राहिलेला असतो. तर आज आपण बघणार आहोत की नगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये काय काय आणि कोणता कोणता इतिहास दडून राहिलाय. तर चला बघूया. आलेलो आपण आता किल्ल्यामध्ये. किल्ल्याची थोडक्यात जर का माहिती बघायची ठरली तर हा किल्ला पूर्ण 100 एकर मध्ये पसरलेला आहे. बाहेर 100 एकर आहे, आतून बघितलं तर 70 एकर मध्ये. त्याचे बुरुज जर का बघितलं 22 बुरुजाचा हा किल्ला आहे. आणि पूर्ण जर का तुम्ही बुरुजावर नुसते फिरत गेले तर पूर्ण तुमचा 2 किलोमीटरचा एक हरवणे बसेल एवढा मोठा किल्ला आहे. आणि आता आपण चाललोय किल्ल्याच्या पहिल्या बुरुजाकडे. आणि या किल्ल्याचं सांगायचं ठरलं तर जवळजवळ 1490 मध्ये हा किल्ला बांधला गेला होता. तर चला आपण पहिल्या बुरुजाकडे जाऊया. आलेलो आपण आता आपल्या किल्ल्याच्या पहिल्या बुरुजामध्ये. या किल्ल्याच्या बुरुजाचं नाव आहे अरबी बुरुज किंवा इलाही बुरुज. या किल्ल्याची जागा बघितली तर बाकीचे किल्ल्याचे बुरुज असतात ते सगळे घरी वाचतात. हा एकमेव असा बुरुज किल्ल्यामधला की जो आतून पूर्ण पोकळ आहे. आता आपण जे मागाशी कोरलेलं काम बघितलं तर त्याला शरब असं म्हणतात. शरब म्हणजे काय तर एक सिम्बॉल ऑफ पॉवर म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे मिक्सचर करून तुम्हाला एक सिम्बॉल दाखवला जातो की आमचा राजा किती ताकदवर होता किंवा आमच्या राजाबद्दल काहीतरी सांगताना त्या प्राण्यांचा उपयोग करून एक सिम्बॉल तयार केलं जातं. त्याच्यामध्ये आणि मिक्सचर करून यांनी एक तयार केलेलं आहे. त्याला गजब असं म्हटलं जातं. तर याच्यामधनं त्यांना संदेश असा द्यायचा आहे की हत्तीसारखी ताकद आणि वाघा किंवा सिंहासारखा पराक्रमी असणारा असा आमचा राजा आहे. ते दाखवण्यासाठी त्यांनी असं कोरलं गेलेलं आहे ते दारावरती. हत्ती दरवाजा आहे. हत्ती दरवाजा यासाठी की दार बंद असताना काही वेळेस शत्रू जे आक्रमण करतो त्यावेळेस हत्तींचा उपयोग करतो. हत्तीने धडक मारू नये म्हणून या किल्ल्याला इथं मोठे मोठे भाले किंवा ते खेळ म्हणतो आपण, ते खेळ लावले गेलेले. हत्तीने रनवे घेऊ नये म्हणून. तर इथं सरळ रस्ता नसून तर इथं 90 डिग्री कोणा म्हणजे 90 अंश कोणामध्ये एक रस्ता काढलेला आहे. जेणेकरून त्या हत्तीला पळायला जागा नाही मिळणार किंवा रनवे तेवढा मिळणार नाही जेणेकरून हत्ती त्याला जोरात धडक मारू शकत. याच किल्ल्याच्या पहिल्या बुरुजाला म्हणजे अरबी बुरुजाला किंवा इलाही बुरुजाला लागून एक तुरुंगासाठी रस्ता आहे. तर आपण तो रस्ता पण एकदा बघून घेऊया. जेलची जागा आहे. इथं सुरुवातीला ज्यावेळेस किल्ला बांधला गेला 1490 नंतरून इथं प्रत्येक काही इथं ठेवलं जाईल आणि तेवढी एक छोटीशी खिडकी राहायची की जिथनं तुम्हाला बाहेरचं दिसेल. आणि किल्ल्याची खासियत अशी आहे की किल्ल्याच्या कडेने एक खंदक आहे. जवळजवळ ते 9 ते 10 फूट एवढं मोठं खंदक आहे. त्या खंदकात सुरुवातीला पाणी असायचं. पाण्यामध्ये पण मगरी, सुसर असे प्राणी सोडलेले असायचे जेणेकरून बाहेरून शत्रूला आतमध्ये येता यायचं नाही. आणि एवढी एकच जागा होती की जिथनं त्या कैद्यांना बाहेरचं दिसेल एवढाच एक प्रकाश आतमध्ये येण्यासाठी एवढी एक जागा होती. तर आता आपण त्या जेलमध्ये आलो. ज्यावेळेस आपण मागाशी जो जेल बघितला आतून तर हा तुरुंगासाठीचा एरिया आहे. सुरुवातीला येतं त्यांना ठेवलं जायचं. तिथले काही काही खिडक्या सुद्धा बंद आहेत. तर बघू शकता इथनं किती शांत एवढी जागा आहे. आणि या किल्ल्यावरती आजपर्यंत 5 वेगवेगळ्या राजवटींनी सुद्धा शासन केलेलं आहे. सुरुवातीला हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. नंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला. मुघलांकडून हा किल्ला पेशव्यांकडे गेला. पेशव्यांनी हा शिंद्यांकडे दिला होता काही काळ चालवायला. शिंद्यांकडून हा पेशव्यांकडे आला आणि त्यानंतर शेवटी हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता किल्ला. तर 534 वर्ष जवळजवळ यांनी त्या किल्ल्यानी अख्ख्या महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे. तर आता आलोय आपण या किल्ल्याच्या दुसऱ्या बुरुजावर ज्याचं नाव आहे नारंगी बुरुज.
तर या नारंगी बुरुजावरची एक गोष्ट अशी की इथं मैदानी मुळूक नावाची एक तोफ ठेवलेली जायची किंवा बांगडा तोफ जी ही रोमी खानने अगोदर बनवलेली होती. आणि इकडनं पुढच्या एंट्रन्सला आपले जे दोन तोफा दिसतात, ज्या तोफा ठेवलेल्या ते पण अगोदर इथं आम्हाला उपयोग केला जायचा ते फायझर कंपनीच्या होत्या. सॉरी जर का नाव चुकलं तर कमेंटमध्ये सांगा नाव नेमकं खरं काय त्याचं. तर फायझर नावाची काहीतरी कंपनी होती, तर त्या कंपनीचे तोफा दिसतात. आणि हे जे असे कठडे दिसतात आपल्याला आत्ता प्रत्येक बुरुजाला इथं कठडे दिसतील, तिथं सुद्धा तो ठेवून त्याची नळी बाहेर ठेवली जायची जेणेकरून आपल्या शत्रूवरती हल्ला करता येईल. किल्ला जो बनवलेला आहे हा इंडो पर्शियन स्टाईलचा बनवला गेलेला आहे. आणि शत्रूला चुकवण्यासाठी बाहेर एक कच्ची भिंत बांधली जायची. त्या कच्च्या भिंतीचं नाव आत्ता जर का म्हणायला गेलं तर त्या कच्च्या भिंतीला आत्ता आपण जिबी म्हणतो. जरी जिबी एक बाहेर लावली गेलेली जेणेकरून ती जरी पाडली गेली तर आतमध्ये आपली भक्कम जी बुरुजाची जी कोणती भिंत असते तर ती भिंत आहे. किल्ल्याच्या तिसऱ्या बुरुजावरती याच एक ठिकाणी जागा आहे. या जागेचा उपयोग पूर्वीच्या काळामध्ये आपण रेशनचं जे कोणतं धान्य म्हणतो धान्य कोठार म्हणून किंवा तिथं साठवण्यासाठी या झाडाचा जे खडा आहे तो उपयोग केला जायचा. आणि ब्रिटिश काळामध्ये तेच ठिकाण इथं दारूगोळा किंवा आपण जे तोफखाना तोफाचे जे गोळे वगैरे असतात तर ते ठेवण्यासाठी किंवा ते स्टोर वगैरे करून ठेवण्यासाठी या ठिकाणचा उपयोग व्हायचा. आलं या किल्ल्याच्या चौथ्या बुरुजावरती. आणि या किल्ल्याचा अजून एक अट्रॅक्शन पॉईंट म्हणजे झुलता पूल. इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर सस्पेन्शन ब्रिज हा कर्नल जेकबनी 1832 मध्ये बांधला गेला होता. आत्ता तर आपल्याला बघता यायचं नाही कारण पडलेलं आहे. आता आपण आलोय या किल्ल्याच्या 9व्या बुरुजावरती. हे एक नाही तर 3 बुरुजांचं मिळून एक बुरुज केलेलं आहे की ज्याचं नाव बरेच नाव आहे त्याला की निसान बुरुज, फतेह बुरुज. आणि ह्या किल्ल्याची अजून एक खासियत ही की ह्याच्या आतमधून 3 बुरुजामधून जायला अजून एक रस्ता आहे. आणि वरती अजून एक महत्वाची गोष्ट घडलेली जी आपण वरती गेल्यानंतर बघणारच आहे. तर आपण आतला वेळ बघूया अगोदर. तर इथनं अजून एक वरती जायला रस्ता. हा आपला ऍक्च्युली मधला बुरुज आहे 3 बुरुजांमधला. इथनं अजून वरती जायला रस्ता आणि बाहेरून एक रस्ता आहे बाहेरच्या रस्त्याने. हा दुसरा बुरुज आहे. मगाशी तो दुसरा बुरुज पहिला बुरुज होता तिथं थोडं तो दुसरा बुरुज 3 बुरुज एक बुरुज आहे. तर इथनं उतरायला एक रस्ता आहे तर आपण वरती जाऊन बघू. तिथं पण एक ऐतिहासिक अशी गोष्ट घडलेली तर चला बघूया. तर आपण आलो 9व्या बुरुजाच्या वरती टॉपवरती. आणि आत्ता आपण जर का इथं मागं जर बघत असाल तर आत्तापर्यंत बऱ्याच जणांचा असा गैरसमज होता की तिथं फाशी वगैरे दिली जायची. तर ते तसं काही नसून तिथं अगोदर झेंडावंदन झालेलं आहे. आणि 15 ऑगस्ट 1947ला पटवर्धनराव यांनी इथं पहिल्यांदा ह्या गोष्टी केली होती. आणि 1942 साली जवळजवळ इथं पंडित नेहरूंचं एकदा भाषण सुद्धा झालेलं होतं. आणि आता हे बघा या बुरुजावरती ते आपल्याला साखळ्या दिसत आहेत 2 प्रकारच्या. तर त्या साखळ्या कसल्या आहेत आपण पुढच्या बुरुजावरनं पूर्ण दिसल की या साखळ्या कसल्या होत्या.
ह्याच्या 2 चेन गेलेले आहेत. तर या चेनचा उपयोग अगोदर तो दरवाजा ओढण्यासाठी केला जायचा. इथले फळीसारखा दरवाजा टाकला जायचा, ज्याच्यावरनं ये जा होत असायची लोकांची. आणि रात्रीच्या वेळेस ही चेन वरती उडून दरवाजा पूर्ण बंद केला जायचा. ज्यावेळेस या किल्ल्याचं रूपांतर पूर्ण एका बेटामध्ये व्हायचं. तर त्याच्या या चेन आहेत. तुम्हाला तिथनं दार पण दिसेल एक खालचं. तर ते दार आहे दौलताबादचं दार आहे. ते दौलताबादचा दरवाजा आहे. ते आपण पुढे गेल्यावर ते बघणार असं दौलताबादचा दरवाजा नेमकं काय आहे. आज नाही घेतला बघण्यासारखं ठिकाण म्हणजे ही अंधारातली जी आतमध्ये जे बघण्यासारखं ठिकाण आहे. आतमध्ये पण 4 विहिरी आहेत. त्यांचे पण नाव आहेत की गंगा, यमुना, शक्करबाई आणि मछलीबाई अशा 4 विहिरी आहेत. आता आपल्याला बघता तर यायचं नाहीत. त्या टॉर्च लावल्यामुळे तरी आपल्याला क्लिअर कट दिसते. तर आपण जेवढं खाली आलोय हे अजून तेवढीच खाली जाते. आणि खाली तर तसं सील करून ठेवलेलं आहे. आता बघा हिरव्या रंगाचा किडा आहे हा. तर आपण समोर बघतोय तो आहे दौलताबादचा दरवाजा. जे मगाशी आपण बघितलं की पलीकडनं आपण जे साखळ्या टाकलेलं बघितलं, तर ते इकडनं येऊन तो पूर्ण उचलला जायचा दरवाजा. आणि इकडनं अजून एक खुफिया दरवाजा किंवा आपण गुप्त मार्ग म्हणतो किल्ल्याबाहेर पडण्याचा, तर तो इथनं होता. आणि इथली अजून एक गोष्ट अशी की इथं बरेच असे दुर्मिळ वनस्पती आहेत की ज्या आपल्याला बाहेर कुठं आपल्या नॉर्मल लाईफमध्ये कुठं सापडत नाहीत. तर इथं गार्सियो डावत्रा म्हणून एक इथला एक डॉक्टर होता किंवा आपण वैद्य म्हणू शकतो की त्यांनी जगभरातून अशा दुर्मिळ वनस्पती एकत्रित करून या किल्ल्यामध्ये लावल्या होत्या. आणि या किल्ल्यामध्ये बघितलं तर मोर, हरिण वगैरे असे पण काही काही प्राणी वगैरे ठेवले होते. आणि आत्ता पण दिसतील, पण इथं झाडे एकदम दाट असल्यामुळे आपल्याला एवढं काय दिसणार नाही. तर आता आपण आलो इथं बगदाद महालमध्ये. तर बगदाद महाल याच्या मागची कहाणी अशी की बगदाद निजामशहा एकदा रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मोहम्मद पैगंबर आले होते. तर या गोष्टीला त्यांनी एक शुभ शकून मानून त्यांनी ते एक महाल बांधला आणि त्याला बगदाद महाल असं नाव दिलं. या राजवटीच्या कारकिर्दीनंतर जेव्हा हा किल्ला ज्यावेळेस ब्रिटिशांच्या ताब्यात आला, त्यावेळेस त्यांनी या जागेत बगदाद महालला एक कैदी खाना म्हणून बनवलं गेलं. आणि तिथं पंडित नेहरू किंवा वल्लभभाई पटेल यांच्या पण खोल्यात आपण त्या बघणार आहोत. त्याच्यानं कैद करून ठेवलं होतं, नजर कैद होती. तर अशी तर सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा पंडित गोविंद वल्लभ पंत असतील, असे बरेचसे क्रांतिकारक म्हणता येतील की ज्यांना इथं नजर कैदेमध्ये ठेवलं होतं. हे आपण इथं बघतोय की इथं किल्ल्याची प्रतिकृती दाखवलेली की आपण जिथनं आतमध्ये येतो, आपण जातो, पूर्ण किल्ल्याची इथं प्रतिकृती एक दाखवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आलो इथं पंडित नेहरू यांच्या एका कक्षाकडं. आणि याच ठिकाणी पंडित नेहरू यांनी त्यांचा जो कोणता पुस्तक होतं डिस्कवरी ऑफ इंडिया यांचं लेखन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या हाताने लिहिलेले काही पत्र त्यांच्या बाबतीतलं जे कोणतं पुस्तक असेल तर ते या ठिकाणी ठेवले गेलेलं आहे. व्हिडिओ बघितल्यासाठी थँक्यू. आता तुम्ही कसे पण लाईक आणि सबस्क्राईब करणार होते.
जाता तो कोणती गोष्ट राहील किंवा कोणती गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडे अशा गोष्टी मला मध्ये कमेंट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. या बाजून जर का विचार केला तर किल्ला